नमस्कार मैत्रिणींनो, मी नूतन तुम्हा सर्वांचं आजच्या या व्हिडिओत खूप स्वागत। हिवाळ्या ऋतूत आपल्याला निरोगी आणि पिवळे असे लिंबू बाजारात मिळतात। त्यासाठी आज आपण वर्षभर टिकवू शकतो व वर्षभर खाता येईल असे लिंबूचे लोणचं कसे बनवायचे ते पाहणार आहोत। या लिंबूच्या लोणच्यात आपण कोणत्याही प्रकाराचा मसाला वापरलेला नाहीये, तसेच तेलही वापरलेलं नाहीये। त्यामुळे हे लोणचं तुम्ही उपवासालाही खाऊ शकताय, पराठ्यांसोबतही खाऊ शकताय। आंबट गोड चवीचं हे लोणचं अतिशय चवीला सुरेख आहे, तसेच बनवायलाही अगदी सोपी आहे व कमी साहित्यात बनवून होते। चला तर मग ही रेसिपी कशी करायची ते पाहूया, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका। आता सर्वात आधी तर मी इथे पिवळे असे लिंबू आणलेले आहेत। हे पातळ सालीचे आहेत। या लिंबूवर कोणत्याही प्रकाराचा डाग नको आहे, कारण आपल्याला हे वर्षभर साठवून ठेवायचं आहे। हे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि कपड्याने पुसून घेतलेले आहेत। आता यानंतर आपण लिंबू कट करून घेणार आहोत। आता लिंबूचा दोघं साईडचा जो भाग आहे देठाचा तो कापून घ्यायचा आहे आणि यानंतर मध्यभागी त्याला सारखा कापून घ्यायचा आहे। आता यातले बिया काढून घ्यायच्या आहे। लिंबूच्या बिया कडू लागतात, म्हणून आपल्याला ते लोणच्यामध्ये नको आहे, म्हणून आपण सर्व बिया काढून घेणार आहोत। आता याचे तुकडे करून घ्यायचे आहेत। आता यात मी या लिंबूचे 4 तुकडे केलेले आहेत। आता तुम्हाला लिंबूच्या फोडी किती हव्या आहेत त्याप्रमाणे तुम्ही 2 किंवा 4 अशा प्रकारे फोडी करून घेऊ शकताय। आता मला फोडी लहान हव्या आहेत, म्हणून मी एकाच लिंबूच्या 8 फोडी करणार आहे। आता इथे मी असेच सर्व लिंबू कापून त्याचे बिया काढून कट करून घेणार आहे। आता इथे आपले सर्व लिंबू कट करून झालेले आहेत। आता आपण पुढची कृती करूया। आता इथे गॅसवर मी कुकर ठेवून घेणार आहे। कुकरच्या ऐवजी तुम्ही कढई घेतली तरीही चालणार आहे। आता त्यात पाणी टाकायचं आहे। आता हे पाणी गरम करून घ्यायचं आहे। आता यात मी स्टँड नाही आहे म्हणून रिंग ठेवते आणि यानंतर इथे मी एक स्टीलची पातेली घेतलेली आहे। आपल्याला पातेली स्टीलचीच घ्यायची आहे, ॲल्युमिनियमची नको आहे। त्यात आपण केलेल्या ज्या लिंबूच्या फोडी होत्या त्या फोडी ठेवायच्या आहेत आणि यावर आपण झाकण ठेवणार आहोत। झाकण ठेवायचंच आहे। आता यानंतर इथे मी कुकरचं झाकण घेतलेलं आहे, रिंग ठेवलेली आहे, फक्त शिट्टी काढून घेतलेली आहे। आता हे 20 मिनटं असंच आपण शिजू देणार आहोत। आता 20 मिनटं झालेले आहेत। आपण बघूया कुकर उघडून। छान वाफ आलेली दिसते। आता इथे झाकण काढून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकताय झाकणावर किती पाणी साचलेलं आहे। आता हे पाणी झाकणावर साचतं आपल्या लोणचंमध्ये जात नाही, म्हणून आपण वरती कंपल्सरी झाकण ठेवलं होतं। आता लिंबू शिजले का चेक करूया। लिंबू छान शिजलेला आहे। आता पुढची कृती करूया। आता इथे गॅसवर मी परत एक कढई ठेवून घेणार आहे। गॅस मी कमीच ठेवलेला आहे। आता आपले शिजलेले जे लिंबू होते ते लिंबू यात टाकायचं आहे। यानंतर साखर टाकायची आहे। आता इथे मी काश्मीरी रेड चिली पावडर लाल तिखट घेतलेलं आहे ते टाकायचं आहे आणि मीठ टाकायचं आहे। आता इथे काश्मीरी लाल तिखट घेण्यामागचं कारण म्हणजे त्याने कलर खूप छान येतो आणि लोणचं खूप तिखटही नसतं, आपण पराठ्यांसोबतही छान खाऊ शकतोय। आता इथे आपण साधारण साखर विरघळेपर्यंत फक्त हे गॅसवर ठेवणार आहेत। ऑलरेडी आपला लिंबू शिजलेलाच आहे, फक्त साखर विरघळून त्याचा थोडासा पाक होईपर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे। गॅस मी कमीच ठेवलेला आहे। आता इथे तुम्ही बघू शकताय लोणच्याला छान उकळी आलेली आहे आणि यातली जी साखर आहे ती साखरही पूर्णपणे विरघळलेली आहे। आता गॅस बंद करायचा आहे। लिंबूला कलरही खूप छान आलेला आहे। आता इथे आपलं लिंबूचं लोणचं छान गार झालेलं आहे। तुम्ही कलर बघू शकताय, लिंबूच्या फोडी छान
शिजलेले आहेत आणि सुरुवातीला जो पाक खूप पातळ वाटत होता तो छान घट्ट झालेला आहे। सुरुवातीचे काही दिवस फक्त हा पाक थोडासा आपल्याला पातळ दिसतो, नंतर तो हळूहळू जसा जुना होतो तसा पाकही छान घट्ट होत जातो। आता इथे मी हे लोणचं बरणीत भरून घेणार आहे। त्यासाठी इथे काचेची बरणी घेतलेली आहे आणि त्यात आता हे सगळं लोणचं भरून घ्यायचं आहे। चला तर मग भेटू परत अशाच नवीन रेसिपीत। तोपर्यंत बाय बाय।